अव्वा, महाराजा मिष्टानाचे प्रोपरायटर अँड नॅशनल ज्वेलर्सचे प्रोपरायटर पारसभाई महेंद्रभाई आमच्या समवेत या ठिकाणी जोडलेले आहेत. आणि ओम साई डेव्हलपर्स बिल्डिंग अँड डेव्हलपर्स मिस्टर राहुल ठाकरे आणि अविनाश ठाकरे यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. त्याचबरोबर पाहता सावली क्रिएशन प्रिंटिंग जर्सी टी शर्ट अँड मोबाईल शॉप इलेक्ट्रिक शॉप जैन ट्रेडिंग कंपनी यांच्याकडनं कूलर. शोएब अव्वा प्लीज वेलकम सर VIP डाइस एंड शोएब अव्वा आमच्या समेत जोड़लेले आहेत. क्या कहोगे शोएब अव्वा, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा टूर्नामेंट है, बहुत मजा आई. और कूलर मिल रहा है, ट्रॉफी है, जर्सी है. टीम के बारे में क्या कहोगे, क्या परफॉर्मेंस दिखाया? सबने अच्छा परफॉर्मेंस किया है. थोड़ा बैटिंग में फैजान और मुदू भाई का बैटिंग नहीं हुआ, अब नेक्स्ट मैच उन लोग भी करेंगे. वेल डन, बेस्ट ऑफ लक. तर असेच टप सामने पात्र एकत्र. आज प्लेयर ऑफ द डे कुणाला मिळणार? गोल्डन क्वाइन सोन्याचं नाणं 10,000 पेक्षा किंमत जास्त नाण्याची, ते पहिलं पारितोषिक प्लेयर ऑफ द डे. त्यानंतर कूलर असेल गणेशजी भागडे यांच्याकडनं प्लेयर ऑफ द डे दररोज. आज ते कूलर कोण पटकवणार? आणि या चॅम्पियन ट्रॉफीच्या दोन्ही बाईक विजेता मालिकावीर सिरीज घेतलेला विशाल वल्टे मार्फत वंडर स्पोर्ट बॅट कोण पटकवणार? पात्र एकत्र चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3 चा धमाका. आणि आपण मुख्य मंचावर मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे जात आहोत. महाराष्ट्र मिष्टान्नचे प्रोपरायटर महेंद्रभाई यांचं स्वागत आणि सन्मान मिलिंदजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केले जात आहे. महाराजा मिष्टान्नचे प्रोपरायटर मिलिंद भाई यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे मिलिंदजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते. ऑन साइडला पहिल्याच बॉलवर अतिशय सुंदर धमाका चौकार, गुड शॉट, 4 रन. प्रत्येक चौकारासाठी SB बिलगर या टीमला आपण पाहताय. दीपक जंजर खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसलेले असतील, अन्यथा पॅनल्टीला सामोर जावं लागेल. पाठीरागे जर बसलेले असतील तर पॅनल्टी लागेल. हा नियम खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा टीम खेळाडू आपल्या खेळाडू कक्षामध्ये आपले पाठीराखे बसू देऊ नका, नुकसान तुमचं होईल. जे स्क्रीनच्या अगदी समोर बसलेले आहेत त्या प्रेक्षकांच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती करेन की आपण बाजूला व्हायचं. महाराष्ट्र मिष्टान्नचे प्रोपरायटर यांचा सन्मान महेंद्र पाटील यांच्या शुभात या ठिकाणी केलं जाते. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत मिलिंदजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते. पहिल्याच बॉलवर चौकार आला आणि दीपक जंजर यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज लागू झालंय ते बॅटरला. जर षटकार येत आहेत प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. आणि दररोज प्लेयर ऑफ द डे गोल्डन कॉइन दाते न्यू नॅशनल ज्वेलर्सचे प्रोपरायटर मिस्टर पारस भाई यांच्याकडनं सन्मान मिलिंद ठाकरे यांच्या हस्ते होतोय. ओव्हर टू कम बॉक्स. बिमरच्या स्वरूपात आपण पाहतायत हा नो बॉल आणि प्लस फ्री हिटचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बोबा 11 चे पॅकर श्यामजी आजारी यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम VIP डायस. एक या वाडा टेनिस मधील नवे महाराष्ट्र टेनिसचे सर्वात सिनियर पॅकर या वाडा तालुक्यातील श्यामदादा हजारे खानिवली, वेलकम. आणि ओपन टीम या स्पर्धेत बोबा 11 पाहायला मिळेल. ऑन साइडला टर्न केलं या बॉलला 1 रन जरूर पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर
जाऊन पोहोचते 11 धावसंख्येवर. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पॉवर प्लेचं बंधन. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ निखिल बागुलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिलं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज सज्ज निखिल बागुल. चांगला फटका. सरळ बॅटचा वापर करत असताना व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत सनसनाटी झन्नाटीदार चौकार. दीपक जंजर यांच्याकडून 100 रुपये पात्र ठरले गेलेत. 4. आणि ओम साई वेल्डिंग वर्क्स यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी ओम साई कर्ली टीमला 100 रुपये विकेटसाठी. राहुल ठाकरे ओम साई वेल्डिंग वर्कशॉप गांधी यांच्याकडनं. बॅटचे एज घेत चेंडू निघून जाईल. शॉट थर्डमॅनला. कोणती धाव येत नाही या निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ऐनुल दर्शवत आहेत 15 या धावसंख्येवर 15 रन्स. काय कुंदन कवाळीच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना पाहायला मिळाला. ऑन साइडला अतिशय सुंदर पद्धतीने स्वतःला ऍडजस्टमेंट केलं. गॅप शोधला आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता निखिल बागुलच्या पहिल्या षटकामध्ये अटॅक होत असताना जाऊन पोहोचले गेले. 15चा करंट रन रेट आतापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. सर्व बॅटचा वापर करत असताना फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग वैभव भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करत असताना चांगली फिल्डिंग. ग्रेट. 1 रन संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 31. लॉस ऑफ 2 विकेट. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. 1 बॉलचा आतापर्यंत खेळ. दिशांत साबळे आलेल्या 1 षटका ठोकला. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना SB11 बिलगर या टीमची स्थिती मात्र आपण पाहिली तर सुस्थितीमध्ये आहेत. तर इथून ओम साई खरिवली टीमला डॉट बॉल आणि विकेट फार मायने राखणार आहे. कारण दोन्ही संघ लढाऊ वृत्तीचे आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटच्या खेळामध्ये चढ उतार हे सातत्याने येत राहतात. कधी एक संघ दुसऱ्या संघाला पराभूत करून सातत्याने मात्र आपलं वर्चस्व गाजवत असतो. परंतु कुठेतरी स्पर्धा होणार त्या ठिकाणी पुन्हा एकदा आमने साईडला जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये निखिल बागुलच्या गोलंदाजीवर 19 धावा खर्च झाल्या. त्यानंतर दुसरं षटक विनोद बागुलाला 11 रन्स खर्च होत असताना 1 सफलता प्राप्त केली. आणि आतापर्यंत या षटकामध्ये 5 धावा 4 बॉलमध्ये खर्च झालेत. चांगला बॉल होता. पायावरचा चेंडू अगदी सहजगत्या खेळून काढला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. फेकी करतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 36 या धावसंख्येवर 36 रन्स. SB11 बिलघर या टीमची टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला आम्ही बॅटिंग करू. आणि काय सुरुवात केली. भन्नाट सुरुवात. वेल बिगिनिंग इज हाफ डन. सुरुवात तर खूप चांगली गोड झाली. तर या षटकामध्ये थोड्याफार धावा कमी येत आहेत निखिल बागुलच्या गोलंदाजीवर. एक हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 36 लॉस ऑफ 3 विकेट. 36ला 3. 5 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. क्लीन मोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉयड. हलकेसे शफल झाले होते. चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. जणू काही चेंडूने गळा भेट घेतली की काय स्टंपची. फलंदाज बाद. 36ला 4. 3 षटकांच्या समाप्ती अखेर. आणि ओम साई खरिवली टीमसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये ओम साई वेल्डिंग वर्क्स प्रोप्रायटर राहुल ठाकरे यांच्याकडून हे पारितोषिक लागू होते. 3 षटक 36 धावा 4 गडी बाद. पक्की करून आमचे लाडके प्रेक्षक राजे या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट दर्दी आहेत म्हणूनच या चॅम्पियन्स ट्रॉफी गांधरेच्या मैदानात
ही तमाम आमच्या लाडक्या प्रेक्षकांची गर्दी आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा दखल घेतली गेले. बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच घ्या आणि 500 रुपयांची कमाई करा. स्पंदन ग्रुप यांच्याकडून 300 रुपये आणि चॅम्पियन एंटरप्राइजेस यांच्याकडून 200 रुपये आणि हरेशजी पालवी साहेब सावली क्रिएशनचं एक ब्रँडेड टी शर्ट, या मात्र 3 गोष्टी तुम्हाला मिळतील. संघाची धावसंख्या 36-36ला 4. आता शेवटच्या 2 षटकांचा खेळ शेष राहिलाय. फोर्स केलं या बॉलला ऑन साईडला, खूप सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. परत बागुलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 37. लॉस ऑफ 4 विकेट. 37ला 4. tenniscricket.in या चॅनलवर जे श्रोते जोडले गेलेत या रात्रीच्या वेळेत बरोबर 11 वाजण्याच्या सुमारास आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रेक्षक वर्ग या मैदानाच्या सभोवताली तुडुंब गर्दी करत असताना चॅम्पियन्स ट्रॉफीची हीच खरी पोचपावती मात्र मिळाले नव चैतन्य स्पोर्ट्स गांधरी या लाडक्या आयोजकांना. चहूबाजूने नजर फिरवली तर प्रेक्षक हेच फक्त आपल्याला पाहायला मिळतील. अजून 3 दिवस आपल्याला या स्पर्धेचा आढावा घेत भरपूर रोमहर्षक सामने, त्यामध्ये ओपनचा गट पाहायला मिळणार आहे. वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळे टॅलेंटेड प्लेयर या स्पर्धेला जे पॉप्युलर खेळाडू आहेत ते येतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. मुकेश एका साईडला आपण पाहताय तर एका साईडला रोशन साबळेला आपण पाहतायत. डॉट बॉल मनीष बागुल एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा एकंदरीत जेव्हा एक्सपिरियन्स खेळाडू असतात त्यावेळेला अपकमिंग यंग टॅलेंटला त्याचा फायदा फार मोठ्या प्रमाणात होतो. यावेळेला शॉट ऑफ लेन चेंडू होता, काय स्विच हिटचा फटका खेळलाय, सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारात परावर्तित करत असताना 6 दीपक जंजर यांच्याकडून 200 रुपये. चार 43 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. काय फटका खेळला होता. यन मॉर्गन स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलं होतं. डेव्हिड वॉर्नरची आठवण करून दिली, रिषभ पंतची आठवण करून देणारा हा फटका आपण पाहिलात. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुमार राऊत यांच्याकडून 100 आणि दीपक जंजर यांच्याकडून 200. अशा पद्धतीने 300 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 तारखेला खास करून याच मैदानात आपल्याला केतन म्हात्रे वाकळणचा टायगर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याची हिस्ट्री आपण पाहिली. 12व्या खेळाडूपासून त्याचा प्रवास सुरू राहिला. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. स्विच हिटचे फटके खेळण्यासाठी तत्पर असलेला फलंदाज आहे रोशन साबळे. संघाची धावसंख्या 43-43ला 4. 4थं षटक प्रगतीपथावर असताना 4 बॉलचा खेळ झालाय. मनीष बागुल थोडासा अडचणीत जरूर होता, परंतु त्यानंतर त्याने उपाय शोधला समस्येवर. या बॉलवर मात्र जर कनेक्ट झाला असता तर कदाचित हा बॉल सुद्धा आउट ऑफ द पार्क जाऊ शकला असता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. यानंतर अन्वी 11 मुसारणे आणि बोबा 11 खानिवली दोन्ही संघाचे कॅप्टन. 5 षटकानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते SB 11 बिलगर या टीमची 44. 44ला 4. रोशन साबळे आणि एका साईडला मुकेशला आपण पाहत आहेत. अतिशय टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, त्यामध्ये 2 लाखाची ही स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी एक स्वप्न होतं. 3ऱ्या वर्षात सुद्धा काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारं असं हे आयोजन नव चैतन्य स्पोर्ट्स गांधरीच्या आयोजकांच्या वतीने. अप्रतिम चांगला फटका आहे. हुक खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी फाईन लेगला आहेत. वैभव भोईर मात्र फेकी करतील. ॲक्युरेट थ्रो. वॉट अ थ्रो. ॲज अ रॉकेट प्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला. विशाल बागुलला आपण पाहिलं त्या ठिकाणी होते. काय फेकी केली. ॲक्युरेट थ्रो करत असताना ॲज अ रॉकेट प्रमाणे. मॅग्निफिसंट फिल्डिंग.
टाइम 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न. संघाची धावसंख्या फलकावर 44 ला 5. शेवटचं षटक आहे. आतापर्यंत 5 विकेट्स घेतल्या. ओम साई खरिवली टीमसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये म्हणजे 500 रुपये आतापर्यंत आलेत. ओम साई वेल्डिंग वर्क्स प्रोप्रायटर राहुल ठाकरे यांच्या माध्यमातून प्राइज ऊर्जा दिली जाते प्रत्येक खेळाडूला. एका साईडला दीपक जंजर आणि कुमार राऊत यांनी सुद्धा प्रतिस्पर्धी संघ SB11 बिलगर या टीमला ऊर्जा दिले. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर येत आहेत. मनोज जाधवला पाहत आहेत. ओम साई खरिवली या टीमचा स्लॉग ओव्हरमध्ये चांगला गोलंदाज. पायाचं कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मनीष बागुल थोडासा निराश होत असताना आपल्या स्वतःच्या कामगिरीवर. चांगला फटका आहे. हुक केलंय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना एकच धावेवर सॅटिस्फाईड. दुसऱ्या धावेसाठी वळाले होते परंतु ॲक्युरेट फेकी विशाल बागुलच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 45 लॉस ऑफ 5 विकेट. 5 बॉल आतापर्यंत शेष राहिलेत. अंडर फ्लड स्लाइटमध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन नेत्र दीपक आणि पारदर्शकता आयोजनाच्या बाबतीमध्ये कशी असावी. तिसरं सीझन आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि तिसऱ्या सीझनमध्ये काहीतरी वेगळं करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारा असं आयोजन. प्रत्येकाला हवीशी ही स्पर्धा एक टॉप क्लास स्पर्धा म्हणून वाडा तालुक्यात आणि पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला क्रॉस बॅटचा उपयोग केला गेलाय. एक रन मिळेल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे सरसावतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. ही थिंकिंग चांगली आहे. सिंगल डबलला महत्त्व दिलं जातं. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून जर तुमच्याकडे मोठे फटके येत नाहीयेत तर सिंगल डबल ही क्रिकेटमधील लाईफ लाईन आहे. एक रन म्हणजे क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन निर्माण झालंय. संघाची धावसंख्या फलकावर 47 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शेवटचे 4 बॉल आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रोशन साबळे यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे मात्र इथून फिल्डरने केली चुकी. जवळजवळ आपण पाहताय 2 रन्स तर इन्क्लूड होतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 49 या धावसंख्येवर. निर्भय एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. निर्भयच्या बॅटमधून मोठा फटका जरूर आला होता परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त केली या बॉलने. अन्यथा जर फ्लॅट बॉल गेला असता तर षटकार टोकला असता. ऍक्शन रिप्लेमध्ये पाहिलं कसा झेल सुटला होता. 49 सर बॅटचा वापर करण्याचा दृष्टिकोन ठेवला. तिथे फिल्डर येत आहेत. कोणती चुकी करणार नाही आहेत. ग्रेट कॅच. अतिशय चांगला झेल टिपला गेला. नरेश मास्तर यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय आणि पुन्हा एकदा 1 विकेट आल्यानंतर 100 रुपये ऍड होतील ओम साई खरिवली टीमसाठी. ओम साई वेल्डिंग वर्क्स प्रोप्रायटर राहुल ठाकरे यांच्या माध्यमातून. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पवार. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल तर मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाहीये. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर परफेक्ट 50 धावा. या फलकावर 2 षटकांमध्ये 30 धावा आल्या होत्या आणि त्यानंतरचा आढावा घेत आतापर्यंत आपण पाहिलं तर 17 बॉलमध्ये 20 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 50 वर जाऊन पोहोचली गेली. शेवटचा बॉल आहे. रोशन साबळे 4 बॉलमध्ये 7. शेवटचा बॉल खेळण्यासाठी तत्पर असणारा फलंदाज रोशन साबळेला आपण पाहत आहेत. मनोज जाधवचा पुढील बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पायावर जाऊन चेंडू आदळला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या माध्यमातून
कशा पद्धतीने असेल बॅट अँड बॉलमध्ये कॉर्डिनेशन तर झालं नाही, मात्र कदाचित हलकीशी बॅटची एज असावी. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 51 आणि 52 रन्स टू विन. चला अन्वी 11 मुसारणे आणि बोबा 11 खानिवली दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. सूरज पाटील त्या ठिकाणी असतील. तर या ठिकाणी मान्यवर येत आहेत बोबा 11 ओपन टीम या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल आणि खाली बोबा 11 हाही संघ त्यांचा आहे. श्यामजी हजारे आणि त्याचबरोबर लोकेशजी पाटील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व गांधरे. या ठिकाणी टॉस होत आहे. अन्वी 11 मुसारने वर्सेस बोबा 11 खाडिवली. नाणेफेक केली जात आहे. हेड अँड टेल. चॅम्पियन ट्रॉफी सेकंड राऊंड मध्ये मॅच आणि टॉस या ठिकाणी होतोय. टॉस जिंकले अन्वी 11 मुसारने टीम. सागर काय म्हणाल कॅप्टन अन्वी 11 मुसारने टीम टॉस जिंकलाय. 5 ओव्हरची मॅच. स्ट्रॅटेजी काय डोक्यामध्ये? काय बॅटिंग करणार. बॅटिंग करताना टार्गेट आपण कुठपर्यंत येणार या मॅच मध्ये? 50+. 50+. वेल डन. बेस्ट ऑफ लक. आणि नक्कीच बोबा 11 खाली टीम कॅप्टन फील्ड या ठिकाणी आपली फिल्डिंग येते आणि रोखायचं आहे या मॅचमध्ये. डोक्यामध्ये काय ठेवून उतरणार? प्लॅन ए प्लॅन बी असेल? काय नाही, कमीत कमी 10पर्यंत रोखू. आणि प्लॅन बी धावसंख्या जर जास्त असली तर काय असेल? काय नाही, आमचे बॅट्समन आहेत. वेल डन. रिलॅक्समध्ये मॅच खेळण्याची एक इच्छाशक्ती कर्णधार दोन्ही व्यक्त करतायत. पूर्ण चॅम्पियन ट्रॉफीमध्ये कॉम्पिटिशन क्रिकेटचं नेहमी पाहायला मिळते. सीझन 3 गाजते आणि आज जोडले जा tennisnet.in वर नवचैतन्य स्पोर्ट गांधीकरांची चॅम्पियन ट्रॉफीचा धमाका. आज प्लेअर ऑफ द डे कोण हकदार? ओव्हर टू कम बॉक्स. या जशी सामन्याला सुरुवात होईल या आपण मिस्टर अक्षयजी पांडव यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. या कैलाश कांबेरे आमचे जुने मित्र त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा आवाज या आपण ऐकूया. जबरदस्त मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खूप चांगली मॅच. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिली टीम SB 11 बिलगर या टीमने धावा केला टोटल 51 धावा केल्यात आणि विजयासाठी टार्गेट असेल 52 धावांचं. पहिली जोडी मैदानामध्ये दाखल केले MB ओम साई खरवली टीमनं. निखिल बागुल आणि विशाल बागुल दोन बागुल बंधू मैदानाच्या आतमध्ये डावाची सुरुवात करण्यासाठी समोर मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला गोलंदाज दुशांत साबलेला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॅटिंग करताना मात्र दिशांनी जबरदस्त बॅटिंग केली होती. यावेळेस मात्र गोलंदाजीची भूमिका कशा प्रकारे मात्र सांभाळेल आपल्या टीमची. पहिला बॉल मॅन्टी पॉवर प्लेचा. समोर मात्र अनुभव संपन्न असलेला बॅटर निखिल बागुलला आपण पाहतोय. पहिलाच बॉल कार्पेट साइन केला आहे क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये. इथे मात्र डायरेक्ट हिट केली जाईल का परंतु नाहीये. जबरदस्त मात्र आपण पहिला चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये निलेश वेखंडेला आपण पाहतो. त्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर चांगलं चेंडूला मात्र पकड केली. दीपक जानजर आणि कुमार राऊत यांच्याकडनं पारितोषिक आहे प्रति विकेटसाठी 100 रुपये कॅश प्राइज. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल का? तत्पूर्वी आपण पाहतो चेंडू मात्र जाईल बाउंड्री लाईनचा सफर करताना. येतोय मात्र A1 ब्रँडेड क्वालिटीचा चौकार 4.
जबरदस्त मात्र सुरुवात करताना पहिला बॉल डॉट, दुसऱ्या चेंडूर मात्र उत्तर दिलंय चौकारानं खातं ओपन करतोय आणि संघ मात्र 4 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. अगेन बॉल, यावेळेस मात्र फटका चांगला आहे की तत्पूर्वी आपण जज करताना छत्रच घेतोय. चेंडू खाली, कॅच अप क्वालिटी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या विकेटचा काढता पाय इज गॉन. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर मात्र चौकार आणि त्या तिसऱ्या चेंडूवरती महत्वाचा फलंदाज पहिला धक्का टीम ओम साई खरुली टीमला निखिल बागुलच्या रूपाने पाहायला मिळाला. गोलंदाज दुशांत याच्यासाठी दीपक जांजरकडनं तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज येते. त्यानंतर आपण पहिला प्रति चौकार आणि षटकारासाठी ओम साई खरुली टीमच्या प्रत्येक खेळाडूला ओम साई वेल्डिंग वर्क प्रोप्रायटर राहुल ठाकरे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर भरत बागुल, जुना जाणता अनुभव संपन्न असलेला खेळाडू. यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळायचं होतं, परंतु इथे मात्र मिस टायमिंग झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये काय तर माझा कमालीचा कॅच आल्याच पावली मात्र परतला जातोय. तू चल मै आया हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. विकेट मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण. खेळाडू थोडीशी दुखापत झाली असेल तर पाणी घेऊन जायचंय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर दीपक जांजरच्या पुन्हा होतील 100 रुपये खर्च. बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केल्या. कमालीची गोलंदाजी दुशांत साबळेच्या माध्यमातून. एसडीचे मल्लेची गोलंदाजी यावेळेस आपण पहिला दुशांत साबळेच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झाले. सलग जर तिसरा फलंदाज बाद केला तर हॅट्रिक प्राप्त केली तर आपण पाहिलं तर वैभवजी भोईर आणि महेशजी ठाकरे मामा यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ते जिंकण्याची संधी सुद्धा असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव भोईर, आणखीन एक चांगला फलंदाज ओम साई खरवलीकडनं. परंतु इथे मात्र आता मैदानामध्ये जास्त वेळ पार्टनरशिप टिकणं गरजेची गोष्ट असेल. कारण आपण पाहिलं तर जास्त विकेटची पडझड झाली या पहिल्या षटकामध्ये. तब्बल 2 गडी बाद करताना दुशांतचा मारा. अगेन बॉल लिडिंग एज आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग. आल्याच पावली मात्र परतलाय पुन्हा एकदा वैभव भोईर बॅक टू पॅवलिन. इथं खर्ची होतील ब्रँड पार्टनर वैभव भोईर आणि महेश मामा ठाकरे यांचे तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज दुशांतला मिळलं जाईल. आणि दीपक जांजर यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचे कॅश प्राइज एसडीचे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मनोज. बॉल यावेळेस आपण पाहिला तर चेंडू मात्र जाईल पाठीमागे सरळ. तत्पूर्वी आपण क्षेत्ररक्षण तैनात आहे तिथे मात्र आपण पाहिलं तर खूप वेळानंतर स्कोर कार्डवर मात्र 1 धाव जोडली जाईल आणि धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय. पहिल्या 6 चेंडूचा खेळ कंप्लीट होताना 5 या धावसंख्येवरती. अतिशय थोडीशी दयनीय अवस्था झाली. परंतु हे 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहिलं तर एका बाजूने मनोज आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर विशाल बागुल. अनुभव संपन्न असलेले दोन्ही फलंदाज आहेत. त्यांच्याकडे एक चांगली फलंदाजी करली जाईल तर मात्र टोटल करायचे आहे धावा. आता येणारे 24 बॉल
आणि 24 बॉल मध्ये तुम्हाला विजयासाठी धावा किती, तर धावा टोटल करायच्या आहेत 47 धावांची गरज आहे. 24 बॉल 47 ची गरज असताना दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय मनोज, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय विशाल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज नव्या उमदीनं. त्याचेच मोठे बंधू आपण पाहतो, दुशांचे मोठे बंधू यावेळेस रोशन साबलेला आपण पाहतोय. खूप चांगले अरेंजमेंट, फंटास्टिक अरेंजमेंट मध्ये ही स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवतोय. जबरदस्त गर्दी या स्पर्धेला आपण पाहतोय. प्रेक्षकांची, या तमाम प्रेक्षक राजाचं आपण करूया हार्दिक स्वागत. ही स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा सातत्याने बोलबाला राहिला. ती स्पर्धा आपण पाहतो चॅम्पियन ट्रॉफी. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होताना पहिला बॉल रोशन साबले. पहिलाच बॉल यावेळेस बॅटच्या रनरमध्ये 2 पाटील, त्यांच्या मधून झाली फरार गौतमी पाटील. 1 बाउन्स और 4 चौकार. जबरदस्त मॅच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. कम्मालीची बॅटिंग यावेळेस आपण पाहतोय मनोजच्या माध्यमातून. चौकाराने धाव फलक मात्र जपान पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 9व्या अंकावरती. अगेन बॉल कार्पेट साइन केला, क्षेत्ररक्षक आहे ते 17 मध्ये फेकी करेल. तत्पूर्वी आपण पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. चित्त्याची चपळाई आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल मात्र धाव फलक पुढे सर्कल जाऊन पोहोचेल 10. डबल फिगर मध्ये मात्र धाव फलक जाताना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त खर्ची केल्या 5 धावा आणि तब्बल 3 फलंदाज बॅक टू पॅव्हलियन आपण पाहिलं. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर फलंदाज मनोजनं चांगली सुरुवात साधली आहे. जेव्हा आपण पाहिला फलंदाज यावेळेस स्ट्राईक एंडवर पहिलाच बॉल खेळेल, कारण का त्याने 8 बॉल हे नॉन स्ट्राईक एंडवर पाहिलं तोच विशाल बागुल. बघूया विशाल बागुल आपल्या डावाची सुरुवात कोणत्या फटक्याने करेल. सिंगल, डबल, चौकार की षटकार, कशा प्रकारे डावाची सुरुवात करेल. समोर मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय रोशन साबळे. अगेन बॉल यावेळेस गॅपनं चेंडूला खेळला गेलाय. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा कॉलिंग झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र पाहिलं मैदानाच्या आतमध्ये तर डायरेक्ट हिट केलं होतं, परंतु इथे पाहिलं तर थर्ड अंपायरचं डिसिजन पंचांकडनं आलंय. डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन, म्हणून या स्पर्धेला मनोरंजन भरलेले कॅप्सूल म्हणून या स्पर्धेची सातत्याने ओळख आपण पाहतोय. ती स्पर्धा आपण पाहतो चॅम्पियन ट्रॉफी. हॅलो. आणि गांजरेगावचे भाऊजी मनोजदादा चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम, सुस्वागतम. डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या खेळाडू कक्षांच्या पॅव्हलियन आहेत त्यामध्ये फक्त खेळाडूनेच बसायचं आहे. लक्षात घ्या, प्रेक्षक वर्ग जे असतील त्यांनी बाजूला जायचंय. त्यांच्यासाठी भरपूर जागा आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर नॉट आउट. फलंदाज बाद नाहीये, सेफ फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. जरा घाई करायची आहे. षटकातील आतापर्यंत चेंडू फेकी केली आहे रोशन साबळे. षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाल्या 3, खर्ची झाली 7, टोटल धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 12. 1 डझनभर धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. नॉट आउट. अखेर बॉलवर यावेळेस ऑन साईडला फटका खेळला गेला. कार्पेटच्या सहाय्यानं क्षेत्ररक्षक आहे त्या 17 मध्ये. दुशांतला आपण मध्ये चेंडूला उचलेल, फेकी करेल. तत्पूर्वी आणखीन एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 13 ह्या अंकावरती. षटकातील 4 बॉल आतापर्यंत फेकून झाले. अजून या दुसऱ्या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूने पाहिलं तर
SB11 बिलगार आणि त्यांच्याशी 2 हात करताना आपण पाहतोय ओम साई खरवली. या 2 मातब्बर संघामधली ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगेन बॉल यावेळेस चेंडूवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहिला तर चेंडू मात्र बॅटच्या रनरमध्ये आला नाहीये. अंतिम मुवमेंटमध्ये चेंडूवरती नजर होती, परंतु तत्पूर्वी आपण पाहिलं तर एक डॉट बॉल हा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलाय रोशन साबळे शतकातील. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. मॅच मधील आपण आतापर्यंत मोजणी केली तर 11 बॉल हे कंप्लीट झालेत. अंतिम बॉल दुसऱ्या षटकातील मॅन्टिटी पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वन मनोज. अगेन बॉल यावेळेस मात्र गती परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये पाळ मिळाला. चाणक्यपणा दाखवतोय रोशन साबळे. आणि इथं आपण पाहिलं तर 2 षटकाचा खेळ हा कंप्लीट झालाय 12 बॉल नंतर. स्कोर कार्ड वर धावा लागला 3 बाद 13 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी धावाची गरज असेल तब्बल 39 धावांची गरज. येणाऱ्या 18 बॉल आणि करायचे आता 39 धावा. SD त्याला देऊ संधी परतू मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 12 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 12 बॉल मध्ये 13 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. येणारे 18 बॉल आणि करायच्या तुम्हाला विजयासाठी तब्बल 39 धावा. म्हणजे 13 केल्यात आणि आता प्रति षटकामागे 13 करायच्या आहेत. ही सरासरी पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक कोठ्यातील दुसरं षटक घेऊन मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये दुशांत साबळेला आपण पाहतोय. समोर तेवढ्यात ताकदीचा फलंदाज विशाल बागुल. भरपूर मैदान गाजवलेत, पण ते चॅम्पियन ट्रॉफीचं मैदान गाजवेल का ह्याच्याकडे लागलंय सर्वांचं लक्ष. टाइम वॉर्निंग येते पंचांची. घाई करायची आहे. फर्स्ट वॉर्निंग. हा बॉल मात्र पाहतोय खोलव्या टप्प्याचा चेंडू होता. कार्पेटच्या साह्यानं खेळला ऑन साईडला. एक तर रन कंप्लीट. दुसरीचं कॉलिंग होतं थांबवलं. येस नो वेट. या 3 गोष्टीचा वापर वेळीच मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि धावफलक मात्र 1 ने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 14 या अंकावरती. अतिशय संत गतीने धावफलक मात्र पुढे सरकताना पाहतोय, कारण पहिल्या सत्रामध्ये तब्बल 3 फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र धावांची गती ही कमी होताना आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 1 बॉलचा खेळ झाला. अजूनही 5 बॉलचा या षटकातील खेळ बाकी आहे. यावेळेस मात्र बॅटच्या रनर मध्ये आहे, परंतु उंची जास्त लांबी किती, तर लांबी मात्र क्षेत्ररक्षकाच्या हाता एवढी. इथे मात्र कॅच विकेट. डीजे थँक्यू. दीपक झंझर यांच्या पुनश्च एकदा खर्ची होतील 100 रुपये दुशांच्या खात्यामध्ये जमा होतील. दुशाने आतापर्यंत या 1 इनिंग मध्ये पहिला तर तब्बल 4 विकेट प्राप्त केल्यात. म्हणजे विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या टीमकडनं काही कमालीची गोलंदाजी केली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल केलाय सूरज जाधव. सूरज जाधवला आता मात्र चांगली साथ द्यावी लागेल विशाल बागुल याला. विशाल बागुल आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडवर जास्त वेळा त्याला पाहायला मिळालाय. आतापर्यंत जर पाहिलं त्याने आता फेस केले चेंडू फक्त 3 आणि 4 धावांवर खेळ करतोय. दुशांत षटकातील पुढील बॉल शपळून खेळण्याचा प्रयत्न केला. मिस टायमिंग आहे. जज करतोय क्षेत्ररक्षक आणि आणखीन एक झेल. बॅक टू बॅक आणखीन एक विकेट. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहिलं तर तब्बल 5 विकेट
हे आपण पाहिलं तर दुशांत यांनी वैयक्तिक घेतल्यात आणि संघ अर्धा जवळजवळ मैदानाच्या बाहेर पाठवलाय. विकेट हॅट्रिकला पुन्हा एकदा चान्स असेल. आपण पाहतोय महेश ठाकरे आणि वैभव भोईर यांच्या पुनश्च एकदा 1000 जिंकण्याची संधी असेल. प्रति विकेटसाठी पाहिला दीपक जानजर यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये जमा आहेत. अगेन बॉल. यावेळेस मात्र आपण पाहिला जबरदस्त चेंडू, अचूक टप्पा, लाईन सुपर पाहायला मिळाली. दुशान यांनी मात्र प्रभावित केलं या मॅच मध्ये. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. धनंजय पाटील साठी राहुल ठाकरे यांच्याकडे प्रति षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अगेन बॉल. फटका चांगला आहे. चेंडू मात्र चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाळा आणि विशाल म्हणतो षटका ठोकेगा लेकिन झुकेगा नाही साला. 6. तर धनंजयने काय कमालीची सुरुवात केली आहे. 2 बॉलचा खेळ करताना 6 धावांचा योगदान आपल्या टीमला आणि टोटल चांगली बनताना टीमची 20 या धावसंख्येवरती. अगेन बॉल. यावेळेस आपण पाहतो कल्तीमध्ये परिवर्तन करताना मैदानाच्या आतमध्ये एक बारी तुम्हारी तो एक बारी हमारी. डॉट बॉलने मात्र षटक क्रमांक 3 ची झाली समाप्ती. 18 बॉलचा मित्रांनो खेळ समाप्तीस आलाय आणि येणारे असतील 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे तुम्हाला 32 करायच्यात. 52 धावांचं टार्गेट आहे. 20 झाल्यात, अजूनही 32 ची गरज. म्हणजे प्रति षटकामध्ये आता तुम्हाला 16 ची सरासरी ही राखावी लागेल. जबरदस्त मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. अजून मॅच संपली नाही कारण का विशाल बागुल हा खेळपट्टीला चिपकून बसलाय. तो जिथपर्यंत असेल तिथपर्यंत धोक्याची घंटा हे ही म्हणजे वाजतच राहील. कवळे आणि कळपेजी रोडगे यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे तुम्हाला विजयासाठी टोटल धावा 32 रन्स रिक्वायरमेंट आहे. 12 बॉल्स रिमेनिंग असतील. जबरदस्त मॅच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने ओम साई खरवली संघर्ष करताना आपल्याला पाहायला टीम बॅटिंग करताना आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतो क्षेत्ररक्षण करणारा संघ SB11 बिलगर. सुनील पवारला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल सरळ बॅटनं देखना स्ट्रोक खेळा. यावेळेस आपण पाहतो 1 धाव तर कंप्लीट. दुसरीचा कॉलिंग झालाय मैदानाच्या आतमध्ये. धावत सुटलाय फलंदाज आणि इथे मात्र पाहिलं तर 2 कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये 2 धावांनी मात्र धाव फलक पुढे सरकेल जाऊन पोचल 22 रन्स. अजूनही 30 धावांची गरज. येणारे 11 बॉल 30. जबरदस्त मॅच. सिंगल डबल चौकार षटकार तुम्हाला ठोकावे लागतील जर या येणाऱ्या 30 धावा तुम्हाला करायच्या असतील तर. प्रत्येक चेंडूवर धाव येणे फार गरजेची गोष्ट असेल. अगेन बॉल कार्पेट साईडने खेळायस. यावेळेस मात्र पाहतो 1 धाव तर कंप्लीट केले. स्वतः मेहनत करताना मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये 2 धावांची तर या वसुली ठिकाणी या मुख्यमंत्र्यांचं षटकामध्ये. स्वागत केलं जाते चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये. नव चैतन्य स्पोर्ट गांधीच्या वतीने या ठिकाणी हेमंतजी कवळे मॅनपॉम घोडमाळ यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. हेमंतजी कवळे सुनील पवार षटकातील वेलकम वेलकम सुस्वागतम. जबरदस्त अतिशय मोजून मापून हाताळणी केली या चेंडूची. विशालला मात्र शांत केलंय या 3ऱ्या बॉलवरती. मॅच मध्ये आता 9 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. अगदी चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला. अगेन बॉल त्याच दिशेने टाकायचं होतं. यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू हाताळला गेलाय. व्हाईट बॉलने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 25 रन्स. अजूनही 27 धावांची गरज आहे. अगेन बॉल. यावेळेस काय कमालीचा चेंडू हाताळला गेलाय. पूर्णपणे बंदिस्त केलाय विशाल बागुल याला. अचूक लाईन सुपर पिचिंग पाहायला मिळाली.
सुनील पवार मात्र पॉवर दाखवतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये. यावेळेस फुलटॉस चेंडू होता बॅटच्या रनर मध्ये आला नाही. इथे मात्र कमालीचा जल पॉइंट क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. कॅच ऑफ क्वालिटी पाहायला मिळाली. विकेटचं पतन. विशाल ही परतीच्या प्रवासाला एसडीचे. आणि या ठिकाणी स्वागत सन्मानाकडे आपण जात आहोत. कल्पेशजी रोडगे साहेब, LIC झोनल ऑफिस पालघर डिस्ट्रिक्ट, LIC झोनल ऑफिस मेंबर, वेलकम कल्पेशजी रोडगे सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रति विकेट साठी दीपक चांजर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राईज पाहायला मिळतंय. यावेळी चांगला फटका खेळा. यावेळेस आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे डीप मिडऑफच्या क्षेत्रामध्ये निलेश वेखंडेला पद चांगलं चेंडूची पकड केली. फेकी करेल तत्प्रिय एक सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 26 धावा. आता मात्र 4 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावफलकावर धावा लागल्या 26. आता 1 षटकाचा खेळ बाकी आहे आणि करायच्या धावा तुम्हाला आता 26. 6 बॉल आणि 26. यावेळेस मात्र पहिल्या मैदानाच्या आतमध्ये मजबूत स्थितीमध्ये, परंतु मॅच अजून संपली नाहीये कारण मॅच अजूनही 6 बॉल 26 कित्येक वेळा झाल्यात. परंतु या मैदानामध्ये या केल्या जातील का याचा येणाऱ्या 6 बॉलचा पाहणार आहोत आपण. खेळ गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आणला जातोय. मुकेश सवराला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर मात्र बॅटर आपण पाहिला तर यावेळेस फटका चांगला आहे पण तो मिस टायमिंग झाला. जज करेल क्षेत्ररक्षक आणि इथं कॅच मात्र सुट्टाना पाहायला मिळाला आणि एकच धाव. एकेरी धावाने धाव फलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 27 या अंकावरती. ओम साई खरुल टीम थोडीशी मात्र बॅकफुटवर जाताना आपल्याला पाहायला मिळाली कारण का जी सुरुवात व्हायला पाहिजे होती ती सुरुवात झाली नाहीये. सुरुवातीला विकेटची पडझड जास्त झाली. संघ जो बॅकफुटवर गेला तो मात्र पुन्हा वरती आलाच नाहीये. आता येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे तुम्हाला टोटल धावा 25. यावेळेस फटका चांगला आहे तो सुद्धा आपण पाहिला. 2 क्षेत्ररक्षक येतील. तत्पूर्वी 1 धाव तर कंप्लीट आणि एकच धाव. आता मॅच पूर्णपणे सोडून दिलेली आहे कारण का आता जिंकणं झालंय कठीण. येणारे 4 बॉल आणि 4 मध्ये करायचे तुम्हाला टोटल धावा 4 बॉल 24. प्रति चेंडूवर आता षटकार आणि षटकारच खेळावे लागतील. अभि एक्के दुक्के से कुछ होने वाला नाहीये. तुम्हाला आता षटकार आणि षटकारच खेळावे लागतील. कार्पेच्या सायना हा बॉल खेळला. 1 सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. एकेरी धावाने धाव फलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 29 रन्स स्कोर कार्ड वरती 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगली अरेंजमेंट आपण पाहतो या स्पर्धेची. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन मध्ये ही स्पर्धा. अतिशय चांगली नियमावली या स्पर्धेची पाहतो. आंतरराष्ट्रीय नियमावली पाहतोय. 100% ड्रेसिंग आणि 100% चेसिंग या स्पर्धेचा आपण नेम पाहतोय. धावफलकावर धावा लागला 1च्या मदतीनं 30 धावा. आता मात्र या ओव्हर मधील या अंतिम स्लॉक षटकातील मात्र आता 2 बॉल शिल्लक राहिले आहेत मैदानाच्या आतमध्ये. धनंजयला मात्र पारदर्शक लावलं गेलंय. अगेन बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये 1 धाव घेतली जाईल आणि अंतिम बॉलचा खेळ बाकी राहतो कारण का पूर्णपणे मॅचवर पकड मजबूत पकड हे आपण पाहिले तर SB11 बिलगार या टीमची पाहायला मिळाली. कमालीचा खेळ केला प्रथम फलंदाजी करताना आणि गोलंदाजी अव्वल दर्जाची पाहायला मिळाली. ती दुशांत वन अँड ओनली आर्मी ठरला कारण का त्यांनी तब्बल विकेट प्राप्त केल्या. 2 षटकामध्ये 5 विकेट प्राप्त केल्या आणि या शेवटच्या चेंडूवर सुद्धा विकेट प्राप्त करण्याची संधी होती पण झेल सुट्टाना पाहायला मिळाला आणि इथे मात्र खेळ कंप्लीट झालाय. टीम विन ठरली SB11 बिलगार आणि बिहाडला टीम आपण पाहतोय ओम साई खरिवले टीम पराभूत झाली. चांगला प्रयत्न केला दुसऱ्या फेरीमध्ये परंतु त्यांच्या वाट्याला पराभव आलाय.
संपूर्ण पारितोषिक आम्ही पाहतोय महेश ठाकरे, मनोज ठाकरे याच्याकडे पारितोषिक कॅश प्राइज दिलेले आहेत. त्यात मॅन ऑफ द मॅच ऑन अँड ओनली आपण बघतो दिशांत साबळे ठरलाय. तर यस या ठिकाणी आपण जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मॅन ऑफ द मॅच ज्या पद्धतीने पाहता आपण चुरस्ता या सामन्याची लागली होती आणि आता मैदानाच्या आतमध्ये येते बोबा 11 खानली संघ. यस मॅन ऑफ द मॅच